ठरलं तर मग या मालिकेच्या 26व्या भागामध्ये फायनली वंदना जाधव हिची सायली आणि अर्जुन यांची भेट झालेली आहे आणि प्रियाबद्दलचं जे महाभयंकर सत्य आता समजलंय ते मात्र खूपच भारी आहे. इकडे आता सायली सचिनची उलट तपासणी करत आहे आणि उलट तपासणी करताना तुमची आणि इकडे साक्षीची भेट कशी झाली, कधी झाली, हे सगळं सगळं ती आता बोलत आहे. हे सगळं बोलत असताना आता मात्र इकडे तो सांगत आहे, नको ना, हा विषय कशाला? मला तर हा विषय अजिबात आवडत नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मला हा विषय काढायचाच नाहीये. यावरती ती म्हणते, असं कसं? काय नक्की घडलंय? काय ते मला कळायलाच पाहिजे ना. यावरती तो सांगायला लागतो, हो, म्हणजे खरं तर मी आता इकडे आल्यावरती ठरवलं होतं, की अस्मितासाठी जॉब सोडून द्यायचा. मी कुणाला काही आधी सांगितलं नव्हतं, पण मी अस्मीसाठी जॉब सोडून इकडे आलो होतो. जॉब सोडून इकडे आल्यावरती मग मात्र आता मी विचार केला, की इकडेच काहीतरी बिझनेस चालू करतो. आणि त्याचसाठी मी एक ॲडव्हर्टाइजमेंट दिली होती आणि त्याच बिझनेसच्या संदर्भामध्ये माझ्यासोबत साक्षी ही समीरा शेखर म्हणून जॉईन झाली आणि त्यानंतर ती आणि मी आम्ही दोघे मिळून बिझनेसच्या आयडियावरती बोलत होतो आणि त्याच वेळेला खरं तर तिने मला तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं. म्हणजे कसं आहे, त्यावेळेला मी आता खचलो होतो. मला मुळातच तिकडून माझा कॅनडावरचा जॉब सोडायला लागला होता आणि कॅनडावरचा जॉब सोडायला लागल्यामुळे मला आता इकडे अशी मानसिक आधाराची गरज होती. अस्मिता प्रेग्नंट असल्यामुळे मला तिच्याशी काही बोलता येत नव्हतं आणि त्याच वेळेला समीरा शेखर म्हणून ही माझ्या समोर आली आणि त्यामुळे मला तिच्यासोबत आता इकडे बोलणं हे सोपं पडलं आणि त्याच वेळेला तिने मला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. असं म्हणत तो खोटी गोष्ट सांगत असताना इकडे आता प्रिया आलेली आहे आणि प्रिया आता अस्मितासोबत बोलत आहे. अस्मिता, खरंच तुला मानलं, म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर त्या सचिनच्या पाठीशी जे काही खंबीरपणे उभी राहिलीस ना, मला त्याचं खरंच खूप कौतुक वाटत आहे. यावरती अस्मिता विचार करते, ही एकटीच आहे जी माझ्या बाजूने उभी आहे, पण हिच्यावरती किती विश्वास ठेवावा? ही खोटारडं सुद्धा वागूच शकते ना. असं म्हटल्यावरती इकडे आता तोपर्यंत प्रिया म्हणत की ठीक आहे अस्मिता, तुला काही लागलं ना तर तू मला सांग, मी जाते. यावरती मग आता अस्मिता म्हणते, तू एक काम करशील का? तू सचिन कुठे बाहेर आहे ते त्याला आतमध्ये पाठवशील का? घरामध्ये मी कोणाला निरोप सुद्धा देऊ शकत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अस्मिताला प्रिया सांगते, हो ठीक आहे, तू काहीच काळजी करू नको. सचिन कुठेही असेल ना, त्याला मी आतमध्ये पाठवते. असं म्हणत इकडे आता प्रिया तिकडून निघून जाते. इकडे तोपर्यंत सायलीची उलट तपासणी चालू आहे. सचिन पुरता गडबडलाय आणि त्यावरती मग आता सायली सांगायला लागते, अच्छा, मग तुम्ही बिझनेस संदर्भात ज्या बोलत होतात, तर त्या बिझनेसचं काही स्टार्टअप केलं का? कसला बिझनेस होता? यावरती तो गडबडतो आणि तो म्हणतो, नाही, खरं तर तिने नाटक केलं होतं ना. म्हणजे आता तिने सगळं हे नाटक तर केलं होतं आणि त्या नाटकात तिने मला अडकवलं. त्यामुळे कसला बिझनेस काय? काहीच नाही. मग आम्ही बिझनेसची आयडिया ड्रॉप केली आणि त्यानंतर मग मी तिच्या प्रेमातच पडलो. तिने मला तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये असं काही अडकवलं, की त्यानंतर मग आता तिने माझ्यावरती जादूच केल्यासारखी केली. यावरती सायली म्हणते, अच्छा, म्हणजे तिने तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं म्हणताय. मग एक काम करा ना, मला ती ॲड दाखवा. तुम्ही कोणती ॲड दिली होती बिझनेसच्या संदर्भात? यावरती तो म्हणतो, ॲड? नाही, नाही, म्हणजे ॲड नव्हती दिली. मी एक सोशल मीडिया पोस्ट टाकली होती. यावरती आता सायली मोबाईल घेते. त्यावरती तो म्हणतो, नाही, नाही, आता सोशल मीडियावरती ती पोस्ट दिसणार नाहीये. मी म्हणजे ती पोस्ट डिलीट झाली. यावरती सायली म्हणते, डिलीट झाली? पण तुम्ही तयार केलेली पोस्ट असेल ना, मग तुमच्याकडे काहीतरी प्रूफ असेल त्याचा. यावरती तो म्हणतो, नाही, नाही, म्हणजे मीच ती डिलीट केली. कसं आहे, नंतर काय झालं माहितीये का, साक्षी आणि माझा एक कॉमन फ्रेंड होता आणि त्या कॉमन फ्रेंडने आम्हाला भेटवलं होतं. असं म्हणत तो आता उलट-सुलट, खोटारडी, उलटी-सुलटी उत्तर देतोय. हे सायलीला समजत आहे आणि सचिनला असं वाटतंय आपण सायलीला मूर्ख बनवतोय. हे सगळं चालू असताना इकडे अर्जुन खूपच चिडलाय आपल्या गाडीच्या समोर. ज्यांनी आता बाईक लावले त्याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये राग-राग करतोय आणि आता चैतन्य त्या माणसाला सॉरी म्हणतोय. तुम्ही जा, इकडे आता माझ्या मित्राचं जरासं डोकं गरम झालंय, मी तुमची माफी मागतो. असं म्हणत तो आता इकडे त्याला पाठवतो. बरं, हे सगळं चालू असताना चैतन्य म्हणतो, तुझं चाललंय तरी काय? तू का इतकी चिडचिड चिडचिड करत आहेस? यावरती अर्जुन म्हणतो, तुला नाही कळणार माझी चिडचिड. मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे मलाच कळत नाहीये, की आता सायलीचं काय चाललंय. म्हणजे खोटं तिला जर का पकडलं बोलते, तर आता मला सोडून देण्याच्या गोष्टी करते. मला खरंच कळत नाही ती अशी का वागते. यावरती मग आता चैतन्य म्हणतो, अच्छा, म्हणजे तुझ्या चिडचिडीचं हे कारण आहे का? तर एक काम कर, तुझी ही जी काही चिडचिड होते ना,
ही चिडचिड थांबवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू आता एक काम करायचं, घरी जायचं, सायली वहिनीला सगळं खरं खरं सांगायचं. सायली वहिनीला खरं सांगून तिची माफी मागायची. तिला सांगायचं की मी आता या सगळ्यामध्ये मुळातच साक्षी जिवंत आहे याचा उपयोग कसा केला आणि नागराजला अडकवण्यासाठी महिपत सोबत डील कसं केलं. अर्जुन आता म्हणायला लागतो, हे जर का मी आता सायलीला सांगितलं ना तर मला ती डायरेक्ट तिकडूनच डिवोर्सच देईल. असं म्हटल्यावर तो सांगायला लागतो, हे बघ तुझ्याकडे कोणता पर्याय नाहीये, तुला आता सायली बहिणीला हे सांगायलाच पाहिजे. असं म्हटल्यावर आता इकडे तोपर्यंत सायलीची उलट तपासणी काही थांबलेली नसते. सायली आता उलट तपासणी करतच असते आणि त्याच वेळेला इकडे आता सचिन मात्र गडबडलाय. काय सांगू हिला, मला काही कळतच नाहीये, ही कसली उलट तपासणी करते. आणि त्याच वेळेला मग आता इकडे ती सांगायला लागते, तुम्ही खोटं बोलताय, कोणत्याही प्रकारे आता इकडे असं काही नाहीच आहे. तुम्हाला या सगळ्यामध्ये आता साक्षी सोबत तुमची आधीच मैत्री झाली होती. हे जे काही नाटक करताय ना, हे नाटक आता बास करा. असं म्हणत सायली आता सांगायला लागते, कसं आहे, एक खोटं लपवण्यासाठी तुम्हाला खूप खोटे बोलायला लागतात आणि ते खोटं बोलत असताना एक खोटं लपवण्यासाठी आपण आधी काय खोटं बोलले हे सुद्धा तुम्हाला आठवत नाहीये. त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये किती खोटारडे आहात मला माहिती आहे. असं म्हणत सायली त्याला चांगलंच पकडत असताना इकडे तोपर्यंत अर्जुन आता चैतन्याला सांगतोय, चैतन्य, जर का हे सगळं मी आत्ता सांगायला गेलो ना तर मात्र खूप मोठा गोंधळ होईल. सायली मला या सगळ्यामध्ये कधीच माफ करणार नाही, उलट सोडून जाईल. चैतन्य म्हणतो, हे बघ पण तू नाही सांगितलंस ना तरी सुद्धा हाच प्रकार घडणार आहे. तुला कळतंय का काय झालंय ते. असं म्हणत मग आता इकडे चैतन्य बोलत आहे पण अर्जुन मात्र तयार नाहीये. तो म्हणतो, नाही, मी काहीही झालं तरी अशा पद्धतीने सायली समोर सत्य आणू शकत नाहीये. बरं, आता हे सगळं होत असताना तोपर्यंत इकडे आता सायलीने फोन लावलेला आहे. तो म्हणजे त्या इन्स्टिट्यूटमध्ये, ज्या इन्स्टिट्यूटचं तिला आता एक जे आय कार्ड सापडले प्रतिमाकडून त्याला, आणि ती सांगते की मला खरं तर या बॅचचा 4412 या रोल नंबरची माहिती पाहिजे होती. यावरती आता इकडे सांगायला लागतात ते प्रिन्सिपल की हे बघा, सॉरी, म्हणजे आम्ही अशी माहिती कोणाला देऊ शकत नाही. कसं आहे, आमच्या इथल्या स्टुडंटच्या प्रायव्हसीचा प्रश्न आहे. यावरती सायली म्हणते, हो, तुमच्या स्टुडंटच्या प्रायव्हसीचा प्रश्न असला ना तरी सुद्धा खरं सांगायचं तर ती मुलगी खोटं बोलते, ती तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकतच नाहीये. आणि असं असताना ती जर का खोटं तुमचं आयडेंटिटी कार्ड वापरतीये तर या सगळ्यामध्ये तुम्हाला आता इकडे या गोष्टीची हे असली पाहिजे ना, म्हणून मी तुम्हाला बोलत आहे. यावरती ते म्हणतात, अच्छा, म्हणजे आमच्या इन्स्टिट्यूटचं जर का खोटारडं नाव कोणी वापरत असेल तर मात्र आम्हाला ते पाहायलाच पाहिजे. तुम्ही मला एक काम करा ना, तो फोटो पाठवा, मी बघतो काय करायचं ते. असं म्हणत सायली आता तो आयडेंटिटी कार्डचा फोटो पाठवते. इकडे तोपर्यंत कल्पना सांगत आहे सायलीला, प्रियाला, की जा सायलीला जेवायला बोलवून ये. प्रिया म्हणते, मी? यावरती कल्पना म्हणते, हो हो, तूच जा, लवकर बोलवून घेऊन ये. असं म्हटल्यावरती प्रियाचा नाईलाज झालाय आणि प्रिया चिडचिड करत आता मात्र सायलीला बोलवायला आले. तोपर्यंत सायली आता तो आयडेंटिटी कार्ड पाठवते आणि त्यांच्यासोबत बोलत असताना ते सांगतात, हे आयडेंटिटी कार्ड टोटली डिफरंट आहे. आमच्या इथे अशा अशा धाटणीचं आयडेंटिटी कार्डच नाही आहे मुळात. आणि अशी कोणतीही मुलगी जी तुम्ही सांगताय ना ती ह्याच वर्षी काय, गेल्या वर्षी काय, गेल्या 4-5 वर्षामध्ये अशी कोणतीही मुलगी आता आमच्या इथे आलेली नाहीये. यावरती सायली म्हणते, काय बोलताय तुम्ही. यावरती ते सांगतात, हो, जे खरं आहे तेच मी सांगतोय. तितक्यात प्रिया सायलीला बोलवायला आता येत आहे आणि त्याच वेळेला या दोघांचं बोलणं चालू आहे. आता मात्र प्रिया आल्यामुळे सायली आता मोबाईल बाजूला करून ठेवते. प्रिया सांगते की तुला आईंनी खाली बोलवलेलं आहे. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, तू खाली हो, मी येते. असं म्हणत आता इकडे सायली प्रियाला खाली पाठवते. लगेचच त्यांना बोलते की सर, तुम्ही जे सांगताय ना ते तुम्ही मला लेखी देऊ शकाल का, म्हणजे तुमच्या कॉलेजच्या लेटर हेडवरती. यावरती ते म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला जी काही मदत हवी ती करायला मी तयार आहे. कोणीतरी जर का आमच्या कॉलेजचं खोटं आयडी कार्ड वापरून आम्हाला बदनाम करत असेल तर मात्र मला हे सगळं करायलाच पाहिजे. असं म्हटल्यावर ती सायली आता सांगत आहे, ठीक आहे, मी आता तुम्ही ते मला लेटर हेड पाठवा लवकरात लवकर. सायली विचार करते, प्रिया, तू कितीही कारस्थान कर, तुझं खरं रूप माझ्यासमोर आलेलं आहे. तोपर्यंत इकडे आता सचिन नाटक करत बसलाय आणि आता तो बाळाला घेतोय. मध्येच उदास व्हायचं काय नाटक कर. आणि आता मध्येच उदास झाल्यावरती अस्मिता त्याला विचारते, काय झालं, अरे तू इतका उदास का झालेला आहेस. यावरती तो म्हणतो, अस्मी, मला खरंच स्वतःची लाज वाटत आहे.
यावरती ती म्हणते, "अरे काय झालं? तू का स्वतःला दोष देत आहेस?" यावरती मग तो आता सांगायला लागतो, "अस्मी, खरं सांगायचं तर आता तू मला क्रेडिट कार्ड दिलं होतंस, पण त्या साक्षीने ज्यावेळेला तू दिलेलं क्रेडिट कार्ड पाहिलं ना, त्यावेळेला ती माझ्यावरती इतकी चिडली आणि तिने ते क्रेडिट कार्ड कापून टाकलं आणि पैशाच्या ओझ्याखाली मी इतका अडकलेलो आहे ना, की खरंच मला कळतच नाहीये, की हे सगळं सगळं काय चाललंय ते. मला या सगळ्यामध्ये आता मात्र इतकं वाईट वाटतंय ना, की तू दिलेलं क्रेडिट कार्ड गेलं." यावरती अस्मिता म्हणते, "तू नको टेन्शन घेऊस. ती साक्षी आता पक्की नालायक आहे. मी ना काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुला कधीही एकटं पडू देणार नाहीये. मी आहे ना तुझ्यासोबत. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये खरंच तुला एकटं पडू देणार नाहीये." असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, "खरंच अस्मी, तू आहेस ना माझ्या पाठीशी?" यावरती ती सांगायला लागते, "हो, मी तुझ्या पाठीशी कायम आहे." आणि लगेचच मूर्ख अस्मिता आपल्या इथलं डेबिट कार्ड काढते आणि डेबिट कार्ड काढून आपल्याला देते आणि ती सांगायला लागते, "हे बघ, माझ्यासाठी तू जास्त महत्त्वाचा आहेस. माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नाहीये." इकडे तोपर्यंत अर्जुनचं डोकं दुखत असताना सायली तेल घेऊन येते आणि "सर, बसा इथे तुम्ही. मी तुम्हाला डोक्याला तेल लावून देते," असं म्हणायला लागते. अर्जुन म्हणतो, "नकोय मला डोक्याला तेल." यावरती सायली म्हणते, "सकाळपासून तुमची का इतकी चिडचिड होत आहे ना, हे सगळं सगळं मला माहिती आहे." असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणायला लागतो, "काय? काय बोलतेस तू? कसली चिडचिड? काय होतंय?" यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, की "काय झालंय? तुला काय कळलं?" यावरती ती म्हणते, "काही नाही हो. म्हणजे आता भाऊ-बहिणीची मस्ती तुमची किती चालते ही गोष्ट मला नेहमीच माहिती आहे. पण खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये आता तुम्ही अशा पद्धतीने बहिणीवर त्रास होतोय, हे सगळं सहन करू शकत नाहीयेत. हे मला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच तुमची चिडचिड होते, हे मला चांगलंच समजतंय." असं म्हटल्यावरती अर्जुनच्या जीवात जीव येतो. नशीब सायलीला फार काही कळलेलं नाहीये. नाहीतर आता तिला जर का काही कळलं असतं, तर माझं काही खरं नाहीये. आणि त्यानंतर मग आता दोघं जण गप्पा मारत असताना इकडे तोपर्यंत सायली म्हणते, "ते सगळं जाऊ दे. तुम्ही मला एकच गोष्ट सांगा, की तुम्ही आता वंदना जोशी हिचा पत्ता शोधायला गेला होतात, काही सापडलं का?" यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, की "खरं सांगू का, तर आता म्हणजे मला जास्त काही पत्ता लागला नाही. ती ना तिकडून हे सोडून गेले ऑफिस." यावरती सायली म्हणते, "अच्छा, म्हणजे तुम्हाला काही जास्त मिळालं नसलं, तरी मला मात्र खूप मोठा पुरावा सापडलाय." यावरती अर्जुन म्हणतो, "तुला? तुला कसला पुरावा सापडलाय?" सायली लगेचच आपला मोबाईल काढते आणि मोबाईल काढल्यावरती ताबडतोब ती आता तो मोबाईल अर्जुनच्या हातामध्ये देते आणि त्यानंतर मग आता लगेचच तो मोबाईल अर्जुनला दाखवल्यावरती ती सांगते, की "प्रिया ज्या आता इन्स्टिट्यूटमध्ये आहे ना, त्या इन्स्टिट्यूटमध्ये ती मुळातच शिकत आहे आणि त्यामुळे." आणि असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, "काय? काय बोलतेस तू? म्हणजे प्रिया त्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकत शिकत नाहीच आहे?" यावरती मग आता असं म्हटल्यावरती लगेचच इकडे सांगायला लागतं, की अर्जुन म्हणायला लागतो, "मग आता ही माहिती आपल्याला खूप महत्त्वाची पडणार आहे. त्यांनी ते लेटर दिलंय का? ते लेटर दिलं आहे का?" असं म्हटल्यावरती मग आता लगेच यावरती सायली म्हणते, "थोड्याच वेळात ते आता लेटर देणार आहेत." असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन वाट पाहतोय. इकडे तोपर्यंत अस्मिताने डेबिट कार्ड दिल्यामुळे सचिन खूपच खुश झालेला आहे आणि तो विचार करतोय, चला म्हणजे ना त्या हुशार साक्षीपेक्षा खरं सांगायचं तर ही मूर्ख अस्मिता परवडली म्हणायची. खरंच मला ती हुशार साक्षी नकोच आहे. मला त्या हुशार साक्षीपेक्षा ही मूर्ख अस्मिता असलेली बरी. म्हणजे आता कधी पण माझ्या जाळ्यामध्ये कशी पण अडकते आणि कशी पण मला सपोर्ट करते, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. असं आता तो म्हणायला लागतोय आणि त्याला आता या सगळ्याची खूप मजा वाटत आहे. तोपर्यंत मग आता अर्जुन आणि सायली लगेचच ते प्रिन्सिपल सरांच्या लेटरची वाट पाहत असताना इकडे आता अर्जुनला फोन आलाय आणि "हॅलो, हां, मी अर्जुन सुभेदार बोलतोय." "काय बोलताय?" "हां, वंदना जोशीचा नंबर सापडलाय." "ठीक आहे, तो नंबर तुम्ही आता मला द्या." लगेचच अर्जुन आता सायलीला सांगायला लागतो, की "आपल्याला वंदना जोशीचा नवीन नंबर सापडलेला आहे आणि तू आता त्याच्याशी बोल." मग सायली फोन लावते आणि ती सांगते, "हॅलो वंदना जोशी, मला तुमच्याशी बबलीबद्दल बोलायचं आहे." यावरती ती म्हणते, "बबली? बबलीला तर मी कधीच आयुष्यात विसरू शकणार नाहीये." यावरती सायली म्हणते, "मला माहिती आहे, तुमच्या मुलाला पांगळं करून ती पळून गेले ना. तुम्हाला जर का बबलीबद्दल माहिती हवी असेल, तर तुम्ही आम्हाला पनवेलला येऊन भेटू शकाल का?" यावरती ती बाई म्हणते, "पनवेललाच काय? जगाच्या पाठीवरती कुठेही असेल ना, तरीसुद्धा मी तिला भेटायला
तिला शिक्षा देण्यासाठी भेटायला येऊ शकते. मला फक्त ॲड्रेस तुम्ही पाठवा, मी येते. असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे प्रियाला शिक्षा देण्यासाठी इकडे आता ज्या वेळेला स्वतः यायला तयार होते वंदना जोशी, त्यावेळेला अर्जुन आणि सायली यांच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा सापडतो. तोपर्यंत प्रिन्सिपल सरांनी लेटर पाठवलेलं आहे आणि ते पण कॉलेजच्या लेटर हेडवरती त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, हा आपण इव्हिडन्स कोर्टामध्ये पुरावा म्हणून 100% साजरा करू शकतो. हे लेटर हेड आपल्याला महत्वाचं ठरणार आहे. त्यानंतर अर्जुन विषय काढतो, मला एक गोष्ट सांग, तू जे काही अस्मिताच्या समोर आता बोललीस ना की घरच्या कोणी चुकी केली, मग जर का मम्माने चुकी केली तरी सुद्धा आता तू तिच्याशी बोलणं बंद करणार आहेस. अर्जुन आडून आडून आता सायली नक्की काय करणार याचा विचार करत असताना सायली आता सांगायला लागते, सर तुम्ही उगाचच हा विषय वाढवू नका बरं. घरातले कोणीही माझ्यासोबत कधीही खोटं बोलणार नाहीयेत. मुळातच काहीही झालं ना तरी सुद्धा आपल्या घरामध्ये खोटं बोलणारी ही फक्त आणि फक्त एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे प्रिया. प्रियाच्या व्यतिरिक्त कोणी खोटं बोलत नाही. इकडे तोपर्यंत वंदना जोशी कॅफेमध्ये भेटायला आलेली आहे आणि ज्या वेळेला वंदना जोशी आता आलेली आहे आणि त्याच वेळेला ती आता सांगायला लागते, खेळता खेळता बबलीने माझ्या मुलाला धक्का दिला, त्याच्या आता मणक्याचं हाड त्याच वेळेला तुटलं आणि तेव्हापासून नरक यातना भोगत आता माझा मुलगा अगदी अंथरुणाला खिळून आहे. पण त्याच वेळेला चिडून आता माझ्या मुलाने ह्या मारामारीमध्ये तिच्या आता पाठीवरती एक जळतं लाकूड टाकलं होतं. त्याची खूण तिच्या पाठीवरती अजून सुद्धा आहे. आता इकडे अर्जुन सायलीच्या हातामध्ये खूपच मोठा पुरावा लागलेला आहे की आता ही जळल्याची खूण सापडल्यामुळे मग आता ह्या प्रियाला पकडणं सोपं झालंय. त्याच वेळेला प्रिया विचार करते, हे अर्जुन सायली गेले कुठे असतील, मला तर काही कळतच नाहीये. आणि त्याच वेळेला आता अर्जुन आणि सायली तिचा खरा शोध घेण्यामध्ये बिझी असतात.